वेलकम बॅक टू माय चॅनल आणि सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप 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 स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी काही रेसिपी घेऊन आले, लहान मुलांना आवडतील अशा, आणि खूप रिक्वेस्टवर आज मी हा व्हिडिओ बनवला आहे। खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या की लहान मुलांना आवडतील अशा रेसिपीज बनवा। सो जे हेल्दी असतं, कडधान्य, पालेभाज्या वगैरे, तर अशाच गोष्टींपासून मी काही रेसिपी बनवते माझ्या मुलीसाठी, तर त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर चला सुरुवात करूयात। इकडे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत। तुम्ही कोणतेही कडधान्य वापरू शकता, पण मूग जास्त हेल्दी असतात। आणि मटकी पण वापरू शकता, हुलगे वापरू शकता किंवा हरभरे देखील। तर मूग आहेत, त्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे सॉफ्ट होईपर्यंत मी उकळून घेणार आहे ह्याला, आणि मग ह्याचा चाट बनवणार आहे। उकळून घेतले मी आणि सॉफ्ट झालेत मूग। या पाण्यापासून तुम्ही सूप पण बनवू शकता मुलांना, पण आता मी फक्त त्याचं चाट बनवून घेणार आहे। मग पाण्यातनं हे मूग थोडे झाऱ्यानं काढून घ्यायचे आहेत। आणि फोडणीसाठी मी इकडे घेतलेला आहे कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळद, थोडासा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला आणि मीठ घेतलेला आहे। तर आणि फक्त याच्यावरून आपल्याला हे सगळं मिक्स करून फोडणी द्यायची आहे। बाउलमध्ये आधी मी हे पाण्यातनं पाणी आणि मूग वेगळे करून घेते, मूग काढून घेते। झारा वापरला की मूग मग वरती निघून येतात। आणि मग याच्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालणार आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं गाजर बारीक चिरून घालू शकता, जर तुमच्या मुलांना खायला आवडत असेल तर, किंवा असंही देऊ शकता। तर यात आता आपण बाकीचं सगळं मिक्स करून घेऊ आणि चवीपुरतं मीठ आणि चाट मसाला। इकडे एक छोटी कढई घेतली आहे मी, आणि हिंग, हळद, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालणार आहे। आणि फोडणीसाठी मी इथे तूप वापरलं आहे, थोडंसं तूप आणि थोडंसं तेल। तुम्ही नुसत्या तुपाची फोडणी पण देऊ शकता किंवा नुसत्या तेलाची पण। तर ही फोडणी आता यावर टाकायची आणि हे मिक्स करायचं। तुमच्या मुलांना तिखट आवडत असेल तर थोडंसं हिरवी मिरची किंवा थोडंसं तिखट घालू शकता। तर आणि आवडत असेल तर याच्यावरून थोडी बारीक शेव घातली तर हे अजून चांगलं लागतं। नेक्स्ट आहे पालकाची पुरी। पालकाची पुरी ही खूप हेल्दी पण आहे आणि सोपी रेसिपी पण आहे, तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता। तर आधी हे पातेल्यात शिजवून घेऊयात आणि थोडंसं मऊसर, एक 5 मिनिटातच पालक लगेच मऊ होतो। आणि नंतर आपल्याला तो तसाही मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। इकडे पालक शिजतोय तोपर्यंत इकडे मी मिरची थोडीशी घेतली आहे, 2 ते 3 मिरच्या, हिरवी मिरची आणि लसूण, थोडेसे लसणाच्या पाकळ्या, जिरे हे मी बारीक करून घेणार आहे। तुमच्या मुलांना जर अजिबातच तिखट आवडत नसेल तर यातनं मिरची तुम्ही काढू शकता, फक्त लसूण आणि जिरेची पेस्ट करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे। इकडे पालक शिजलाय आणि पालकाची पण आपण पेस्ट बनवून घेणार आहोत। त्याच भांड्यात मी हा पालक घेऊन याची पेस्ट बनवून घेणार आहे। आणि जे पाणी होतं ते आपण मळताना वापरायचं आहे, जे पीठ मळण्यासाठी आपण घेणार आहोत। तर दुसरं पाणी न घेता हे पालकाचं उकळलेलं पाणीच याच्यात पुरीमध्ये घालायचं आहे। तर इकडे मी हे पेस्ट काढून घेते आणि त्याचबरोबर हे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी 2 वाट्या, त्याच्याबरोबर 1 वाटी पालकाची प्युरी, हळद, हिंग आणि जी मिरची, जिरे आणि लसूणची पेस्ट घेतलेली ती, आणि चवीपुरतं मीठ। आणि हे सगळं आता जे पालकाचं उकळलेलं पाणी आहे ते घालून मळून घ्यायचं आहे। आणि जर पालकाचं उकळलेलं पाणी राहत असेल तर तुम्ही डाळीमध्ये, आमटीमध्ये घालू शकता, ते वाया घालवण्याची काही गरज नसते। त्यांना काही चव एवढी वेगळी लागत नाही। सो ते तुम्ही कशातही कोणत्याही भाजीत वापरू शकता। तर आता हे व्यवस्थित आता मळून घेते आणि थोडंसं घट्ट मळायचं, खूप सैलसर नाही मळायचं, म्हणजे पुऱ्या चांगल्या फुगतात आणि मऊ राहतात। तर थोडंसं तेलाचा हात घेऊन व्यवस्थित मी हे मळून घेते एकसारखं, आणि थोडा वेळ भिजू द्यायचं आहे, 10 ते 15 मिनिटं।
मग आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊयात। तेल तापत ठेवलं होतं मी पुऱ्या लाटताना, सो तळून घेते आता। आणि अशा लालसर होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या। लगेच तयार होतात, पटकन मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही बनवू शकता किंवा अदरवाईज अशा बनवून ठेवल्या सकाळी तर मुलं दिवसभर पण खातात येता जाता। आणि खूप पौष्टिक आहे, पालेभाज्या खाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो मुलांना, तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। तर अशा पद्धतीने ही रेसिपी तयार आहे। नेक्स्ट आपण बनवणार आहोत उपमा। इकडे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय मी आणि थोडेसे शेंगादाणे आणि रवा घेतलाय, अर्धा वाटी रवा, तेल फोडणीसाठी आणि फोडणीचं जे रेग्युलर सामान असतं तेच, हळद, हिंग, मोहरी। तर इकडे पॅन मध्ये मी थोडंसं तेल घातलंय, तापलं की त्यामध्ये थोडे शेंगदाणे मी लालसर तळून घेणार आहे आणि लाल झाल्यानंतर ते काढून घेणार आहे एका बाउल मध्ये। आता यामध्ये जिरे, मोहरी, हळद, हिंग घालायचंय। आणि ही रेसिपी पण खूप झटपट बनते, तुम्ही मुलांना नाश्त्याला देऊ शकता किंवा 4 वाजता मुलांना खाण्यासाठी काहीतरी लागतं संध्याकाळच्या वेळेला, तर त्यावेळी पण बनवून देऊ शकता पटकन। तर कांदा टोमॅटो थोडं सॉफ्ट होऊ द्यायचं। याच्यात मी थोडंसं हिंग घातलंय आधीच, कारण की मग नंतर घातल्यावर पण एखाद वेळी उग्र वास येतो, तर तेलातच मी हिंग टाकलं। आणि हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही थोडं तिखट किंवा छोट्या बारीक मिरच्यांचे छोटे 2-4 तुकडे घालू शकता, पण मी इकडे नाही घालत आहे, कारण की मग मिरचीचा तुकडा खाताना आला की मग मुलं खात नाहीत, सो मी इकडे नाही घातलंय। पण जर तुम्हाला घालायचं असेल तर थोडंसं तिखट घालू शकता। आणि आता यात मी पाणी घातलंय, तर याला एक उकळी आल्यावर रवा घालायचा आणि थोडा वेळ झाकण ठेवणार आणि 5 मिनिटात रवा शिजतो, मग हा उपमा तयार होईल। त्यावरून आता तळलेले शेंगदाणे घालायचे आणि आता ही रेसिपी तयार आहे। मी बनवणार आहे खिचडी। तर खिचडीसाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तांदूळ। तर खिचडीसाठी मी घेतले थोडंसं टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि फोडणीचं सामान जिरे, मोहरी, हळद, हिंग आणि मीठ। आणि इकडे
तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली आहे आणि थोडंसं तूप फोडणीसाठी कुकरमध्ये लावणार आहे मी. सो आधी तूप घालते. थोडंसं तूप गरम झालेलं आहे तर त्याच्यात थोडी मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर त्यात जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि लसूण खोबऱ्याची जी पेस्ट बनवली आहे ते परतून घ्यायचं आहे. आणि मग यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि जे आपण धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ आहेत ते थोडे परतून घ्यायचे ह्याच्यात. आणि मग हवं तसं पाणी घालून कोथिंबीर घालून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि तुमच्या मुलांना जर थोडंसं ओलसर आवडत असेल तर थोडं पाणी जास्त घालायचं किंवा साधा जो भात बनवतो आपण त्याप्रमाणे आवडत असेल तर मग नॉर्मल पाणी घालायचं, ज्या पद्धतीने तुमची मुलं खातात त्या पद्धतीने. आणि खिचडी बनवल्यानंतर पण वरून तुम्ही यावर तूप घालू शकता. आणि हे पण खूप पौष्टिक आहे. मुलांना कधीही संध्याकाळच्या वेळेला बनवून दिलं तरी मुलं खातात आणि आवडीनं खातात. आणि जी मुलं तूप खात नाहीत मग बनवताना खिचडी बनवतानाच त्यात तूप घालायचं, म्हणजे तूप पोटात जातं मुलांच्या. तर आता इकडे थोडंसं मी पाणी घालते याच्यात. आणि इंद्रायणीचा तांदूळ आहे हा, त्यामुळे मी पाणी थोडं कमी वापरते. अदरवाईज जर बासमती वगैरे असेल तर पाणी थोडं जास्त लागतं त्याला. आणि भरपूर सारी कोथिंबीर. आता याच्या 3 शिट्ट्या करून घेणार मी आणि मग गॅस ऑफ करणार. तर इकडे ही रेसिपी पण तयार आहे आपली. वाटलं आजच्या रेसिपी. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.